नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची फाटलेलं आभाळ ही कादंबरी. श्रोते हो, एकच नम्र विनंती की असंच उत्तमोत्तम साहित्य ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनल पटकन सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन तेही प्रेस करा, म्हणजे मी कादंबरीचा कुठलाही भाग किंवा कथा चॅनलवर अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिल्यांदा. ऐकूयात प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित फाटलेलं आभाळ भाग पहिला. झाडाच्या सावलीत बापूराम कलंडला होता. एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर होताना नकळत त्याचा डोळा लागला. बाजूचा ओढा कोरडा ठणठणीत आळसावल्या माणसासारखा निश्चित पडून होता. उन्हाळा वाढत चालल्यानं अंगाची लाही होत होती. बाजूला पाल्यानं बांधलेल्या झोपडीत पोरांचा दंगा वाढतच चालला होता, पण बापूरामला त्याची फिकीर नव्हती. हे रोजचंच रहाटगाडगं होतं. पाठीवर विंचवाचं बिराड घेऊन दिवाळीपासून आपल्या बैलगाडीसह बापूराम कारखान्याच्या आवारात तळ ठोकून होता. आणखीन 4 दिवसांचं काम होतं. बायका पोरांना गावाकडची ओढ लागली होती. उन्हातानातून फिरून पोरं अगदी काळवंडून गेली होती. ऊस तोडणीला आल्यापासनं पहाटे 3 पासून बापूरामचा दिवस चालू व्हायचा. उजाडायच्या आधीच तो रानात असायचा. थंड वागताला कामाचा जोर वाढतो, गाडीची लवकर भरती होतीया, म्हणून बापूराम बाकीच्या सवंगड्यांना जागं करत आपली गाडी पुढं दामटायचा. दिवसभराच्या कामात एकमेकांचं बोलणं व्हायचं नाही. संध्याकाळीच जरा उसंत मिळायची, पोराढोरांची पंगत बसायची. 4 वर्षांपूर्वी बापूरामचं राधाबाईबरोबर लगीन लागलं होतं. एका पाठोपाठ एक अशी 2 पोरं झाली होती. केदार आणि सतीश अशी त्यांची नावं. केदार 2 वर्षांचा असल्यानं समजदार झाला होता, पण सतीश अजून रांगत होता. त्याला जास्त सांभाळावं लागत होतं. काम आणि पोरं बघताना राधाबाईला कसरत करावी लागत होती. गावाकडं सगळी जमीन दगडांनीच भरलेली होती. 10 एकराचा जमिनीचा तुकडा, पर पीक पाणी पोट भरण्यापुरतंही मिळत नव्हतं. जमिनीची आठवण होताच बापूरामचा जीव कासावीस व्हायचा. मागल्या वर्षी शेतात सरकारी माणसं इकडं तिकडं दिसायला लागली. शेतात झेंडा उभा करून तिथं चुना लावलेला दगड उभा केला जात होता. मुख्य साहेब आरडाओरडा करील तशी बाकीची सगळी इकडं तिकडं पळापळ करायची. शेताची ही बातमी कानावर धडकताच बापूराम पळतच शेताकडे धावला. त्याचं काळीजच हल्लं, पोटात खड्डा पडल्यासारखा झाला होता. राती अपरात्री भूतं दिवट्या घेऊन नाचावीत तशी ती झेंड फडकवीत पळापळ करणारी माणसं बापूरामला वाटत होती. सगळं आभाळच उरावर कोसळतंय असं बापूरामला वाटत होतं. दाढीचं खुट्ट खाजवत बापूराम साहेबाजवळ आला तसा साहेब वस्कन बापूरामच्या अंगावर आला. ए, मधी कशाला धडपडतो रे? चल बाजूला हो आधी. अहो साहेब, माझं शेत आहे हे, कसली मोजणी करतायसा? बाजूला हो म्हटलं ना, नंतर सांगतो सगळं. अहो साहेब, माझा एवढा जमिनीचा तुकडा आहे, माझी पोरं बाळा उघड्यावर पडतील. सरकारी कामात अडथळा आणणं गुन्हा आहे, माहिती नाही? पाया पडतो साहेब तुमच्या. हे बघ, तिकडे वरती अर्ज कर, इथे कामात कटकट नको आहे. साहेब, आम्हा गरिबाची आबरू तुमच्या हातात आहे. अहो ही जमीन आहे म्हणून पोराढोराच्या तोंडा 4 घास जात्यात, नका ना अन्याय करू. पर बापूरामचा आवाज साहेबाच्या कानापर्यंत गेलाच नाही. 2च दिवसात खडीचे डंपर इकडं तिकडं पळायला लागले. बापूरामच्या जीवाची काहिली होत होती. शेतातली झाडं बघता बघता भुईसपाट झाली. मोठा रस्ता त्याच्या शेतातनं पुढे जात होता. मोठ्या शहराला जोडणारा तो रस्ता होता म्हणा. ज्याच्या शेतातून मोजणी झाली होती त्या प्रत्येक घराला काळजीच्या घुशी पोखरायला लागल्या होत्या. गावापारास बाहेरच्या लोकांची वर्दळ वाढली होती. 40-40 फुटाची जागा घेऊन रस्ता पुढं धावत होता. मुकादामाची चंगळ झालती. पदरात पडलेल्या सरकारी नोटा बापूरामला भुजंगासारख्या डंख मारत होत्या.
त्या पैशासनी हात लावायची बापूरामची इच्छा होत नव्हती. मोजकं पैसे फेकून सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला टाळा ठोकला होता. शेतातल्या बाभळीच्या झाडाखालचा शेंदूर फासलेला दगड आता बापूरामकडे खजील झाल्यासारखा बघत होता. बापूरामला तो कसलीच मदत करू शकत नव्हता. हे सारं बघताना बापूरामचं काळीज गलबलून गेलं होतं. 4 एकर जमीन सोडली तर बापूराम आता उघडा पडला होता. अंधारात डोळं खोवून कितीतरी रात्री भीतीला पाठ टेकून बापूरामनं पुढं दिस ढकललं होतं. बापूरामला आता हे सारं आठवलं तसं त्याच्या जीवाची कालवा झाली. झोप उडाली. अस्वस्थपणे छातीवर हात चोळत तो उठून बसला. जमिनीला हाताचा रेटा देऊन तो उभा राहिला. त्यानं आभाळाकडे पाहिलं. लईच येळ झाला म्हणून तो बैलांच्या खांद्यावर जू ठेवत लगबगीनं कामाला लागला. उन्हं खाली उतरायला लागली होती. उसानं गाडी आधीच भरून ठेवली होती. आता लवकर जाऊन गाडी थंड वक्ताला मोकळी करून परतायचं असं ठरवून बापूराम गाडीवर चढला. बैलाच्या पाठीवर बापूरामच्या काठीचा हलकासा फटकारा बसताच बैलाने रस्ता धरला. कारखान्याची वाट त्यासनी माहीत झाली होती. बापूराम गाडीत नुसता बसून राहायचा. बैल कवा कारखान्याच्या गेटाला येऊन थांबायची ते त्याला बी कळायचं नाही. डांबरी रस्त्यावर बैलाचं पाय निष्ठत होतं. बापूरामनं जराशी कासऱ्याला ओढ धरली. गाडी जराशी बाजूच्या कच्च्या रस्त्याला घातली. बापूरामच्या ओळखीची बरीच माणसं ऊस वाढणीसाठी वर्षानुवर्षे येत. पर बापूराम काय, शेतीतलं थोडंफार कष्ट घेऊन मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. तसं त्याचं बरं चाललं होतं. जीवाला ओढाताण कशाला करायची म्हणून तो या धंद्याकडे वळला होता. त्यानं बघितलं होतं ठेकेदाराचं उचललेलं पैसं फेडताना एकेकासनी नाके नऊ यायचं. समद कष्ट नुसतं घेतलेलं पैसं फेडण्यातच जायचं. बापूरामला हे समद नगं होतं म्हणून तो आपल्या शेतातनं मिळेल तेवढं घेऊन निवांत राहत होता. त्याच्या बाबा आणि आईचाही हे काम करायला विरोध होता. आपला एकुलता एक पोरगा निवांत राहू दे असं त्यांचं मत. त्यामुळं बापूरामचा बाबा म्हणजे मांजीराम या कामाला कायम विरोध करायचा. त्यामुळं बापूरामनं कधी हा विचार केलाच नाही. पण समद ठरवून होतंय कुठं. अचानक रस्त्याचं काम आलं आणि हातात एवढासा जमिनीचा तुकडा घेऊन बसावं लागलं. त्यातच त्याच्या बापाचं म्हणजे मांजीरामचं निधन झालं. घराचा सगळा भार बापूरामवर येऊन पडला. आप्पा सावकाराचं लग्नातलं कर्ज डोक्यावर होतं. सगळीच अडचण वाढत चालली. रस्त्याच्या कामानं लय लवकर वेग घेतला होता. लईच कामं मिळणार म्हणून माणसं पाळायला लागली. 100 रुपयाला रगात आठवण्यापेक्षा दिवसाला कमी राबून 300 रुपये हातात पडायला लागलं होतं. नुसती या कामानं समद्यांची चंगळ झाली होती. 9ला जाऊन 6ला समधी पैसे मोजत घरात परतायची. शेतातही कामाला माणसं मिळनाशी झाली. बापूराम खरंच अडचणीत सापडला होता. भीतीला पाठ लावून बसून राहायचा. अंधारात डोळं खाऊन बसून राहायचा. जमिनीचा तुकडा गेल्यापासनं आणि बाबाचं मरण झालं त्यामुळं उघडं पडल्यासारखं त्याला वाटत होतं. समजा आठवताना त्याचं काळीज गलबलून यायचं. बापूराम घाईघाईनं रस्त्याकडे चालला होता. वाटत नारू पिंगळा भेटला. नारू पिंगळा बापूरामचा जिव्हाळ्याचा दोस्त. दोघं तासन तास सुखदुःखाचं बोलत राहायचे. दोघंही परिस्थितीनं गांजलेले, पर एकमेकांच्या गप्पांनी त्यांच्या दुःखाचं वजं हलकं व्हायचं. कारखान्याकडं त्यांची ओळख झाली. स्वार्थ नसला का दोस्ती चांगली जमून जाते. बापूरामला नारू लांबचा पर रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचा वाटायचा. त्याच्याजवळ सारं बोलायचा, उरमोकळं करायचा. मग त्याला लय हलकं वाटायचं. उसाचं 2 बुडकं खांद्यावर टाकून नारू पुढं येत होता. बापूरामला बघितल्यावर नारूच्या भोवया उंचावल्या. काय बुवा, लय घाईत दिसतो. अरे आता 5 वाजाय आलं की. मग वाजनात का? एवढ्या घाईचं कसलं काम काढलं? बायको गावाकडे गेलती नवं. राघव हसला. म्हणूनच्या एवढी धांदल दिसती वाटतं.
अरे तसं नाही, जरा सामान लय आहे, राशन घेऊन ये म्हणून सांगितलं होतं. अरे पण गाडीला येळ आहे ना, 5ला येते म्हणतात की गाडी. मग जाईस की वाईस थांब. बापूराम वळला. दोघं पिंपळाच्या पारावर बसले. गार सावलीनं दोघांनी समाधान वाटत होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. नारू, कडबा कोणाला घातलास का रचून ठेवलाय? का तुला पाहिजे होता का? नाही ना ग, पर पहिलं शेतकऱ्यानं कामावर ध्यान द्यावं. तुझं काय खरं नसतंय बाबा. तसाच कडबा शेतात पडून खराब व्हायचा म्हणून विचारलं का? कशाला इकतोय र? 4 ढोरं आहेत, इकून आणि काय करतोस? मालच कमी पडायला लागतोय. मग व्यवस्थित राचलाय ना व? ती काळजी म्या घेतोय बाबा. उगं मान लय ताप होतोय बघ. आता गाय बी यायला झाली, लागतील 5-6 दिवस. आणि दूध डेअरीलाच घालतो ना, मग काय करणार र? डेअरीला दूध घातलं का हातात तसा पैसा खेळतोय. आता आम्हा शेतकऱ्यासनी दुधाचंच लय आधार आहे बघ. किती लिटर देते दूध? देते 15-20 लिटर. कुठनं आणलास? अरे पाहुण्यानं दिली ती. पण लय गुणाची गाय आहे. चांगलंय चांगलंय. बापूराम, तू बोलतो ते बरोबर आहे बघ. दुधाकडनं माणसाला पैसा मिळाला बघ. नारू, पर या का अंगानं पैसा आला तर दुसऱ्या अंगानं मनाचा मोठेपणा यायला पाहिजे का नको? पण आता बघितलं ना, पैशावरनं उलटी माणसं बिघडत चालल्यात. कसं आहे बापूरामा, बिघडणारी बिघडायची, सुधारणारी सुधारायची. ते समजा चालायचं. जगाचं राडगाडगच असं झालंय. राघू, तुला सांगायचं म्हणजे परवा रात्रीला गंमत झाली बरं का. गंमत कसली र? बापूरामच्या बोलण्यावर नारूची उत्सुकता चाळवली. गंमत म्हणजे अशी झाली बघ. बापूराम एक उसासं सोडून बोलायला लागला. अरे झोपी ना म्हणून खोलीच्या बाहेर आलो. शेतातल्या खोपीतच मुक्काम केलं. गळ्यात घुंगरून असलेलं बैल नाक फुलवून कावरं बावरं झाल्यासारखं वाटत होतं. आभाळात कुठंतरी एका दुसरी चांदणी चमकत होती. धोत्र्याची पांढरी शुभ्री फुलं तशा अंधारात बी चमकत होती. तेवढ्यात कसली तरी चावल लागली. घोंगड्याची खोळ करून कोणीतरी पुढं पुढं चाललं होतं. रातकिडं जास्तच बनबनत होती. अंधार कापत तो इसम जा पुढं चालला होता. माझ्याजवळ होती कुर्राड. मला कसलीच भीती नव्हती बघ. यो कोण आहे बघावं म्हणून मी बी विचार केला आणि हळूहळू पावलं टाकत चालायला लागलो. लांब आंब्याच्या झाडावर घुबड घुमायला लागलं होतं. काळजानं उगाचच उचल खाल्ली बघ. भुतळल्यासारखा दिसणारा तो इसम आता जरा पळाल्यासारखा चालायला लागला. माझी जरा दमछाक व्हायला लागली. त्यानं मधीच थांबून घोंगड्याची खोड अधिक तोंडाला गट केली. मजीर, कोण म्हणायचं यो? आणि काय करत काय वाटत यो? आता नारू अधिकच सरळ होऊन बसला. वाकलेली पाठ त्यांनी सरळ केली. बापूरामावर अधिकच लक्ष ठेवून तो सारा ऐकत होता. अरे नारू, कशाला मध्ये बोलला तू? गप की, पुढं आहे ना, जरा थंड बसून ऐक की. बरं बाबा, वय सांग, नाही बोलत मधी मधी आता. राघू आता देवासारखा बसल्यासारखा बसून ऐकायला लागला. काय सांगत होतो? 4 मैलभर चांगला अंतर तोडिवलं बघ. वट वळख काय लागत नव्हती. आता झाडं झुडपं बी लय वाटव आले. काळूक बी मी म्हणतो आता. काय करावं मला काय कळना झालं. यो पारकरच निराळा होता, पर आता माघार घ्यायची नाही. पुढं जाऊन याचा सोक्ष मोक्ष लावावं असंच वाटायला लागलं. पर अचानक पाण्यात पडल्यासारखा धाडदिशी मोठा आवाज झाला. झाडावर झोपलेलं पक्षी आवाज करत इकडं तिकडं उडायला लागले. बोलता बोलता बापूराम थोडा थांबला. एक उसासा सोडून थंड बसला. दोघं बी काही बोलत नव्हती. पुन्हा बापूराम बोलायला लागला. तवा माझ्या अंगातलं धाडसच गेलं. तिथं आता भीतीची दाटी झाली. गर्भगळीतच होऊन गेलो. एकाएकी मला थंडी वाजायला लागली. अंग माझं थाड थाड ओढायला लागलं. समजा धाडसच हरवून बसलो बघ. चकारच आली. बुहत बुहत करत मी खाली कोसळलो. किती वेळ पडून होतो समजलंच नाही. भकटाय लागले हो शुद्धी वालो तवा रानातल्या खोपटात पडून होतो. पायावरनं चाक गेल्यासारखं पाय जड शिळा झालतं.
काय झालं मला समजलंच नाही. दिस वर येईपर्यंत नारू तसाच होतो बघ. आजपर्यंत मला समजायला नाही बघ काय झालंय ते. बापूराम आणि नारू दोघं बी विचारात बुडाल्यासारखं बसून राहिले. किती वेळ गेला समजलंच नाही. समद बोलणंच राखाडलं होतं. बापूराम टेकडीचा उतार उतरला आणि खाली आला. समोर फटंग माळ पसरला होता. अधूनमधून दगडाचे उंचवटे सोडले तर उघडा बोळका माळ अगदी समुद्रासारखा पसरला होता. दक्षिणेकडून येणारं वारं त्याच्या मनाची घालमेल थांबवायला पुरेसं होत नव्हतं. कितीतरी वर्षापासून उन्हा पावसात म्हसोबाचं देऊळ अगदी कणखरपणे उभं राहिलं होतं. देवळातल्या शेंदूर फासल्या दगडाला आकार कोणचाच नव्हता, पण साऱ्यांची या देवावर श्रद्धा होती. सर्वांचा रक्षण करता म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं. येणारा प्रत्येक जण तिथं थांबायचा, वाकून दर्शन घ्यायचा आणि समाधान मिळाल्यासारखा पुढं सारखायचा. बापूरामची पावलं देवळाजवळ थांबली. सवयीप्रमाणे त्यांनी वाकून नमस्कार केला. थोडा वेळ बसावं म्हणून त्यांनी देवळाच्या भिंतीला पाठ लावली. आत निरखून बघितलं. देवासमोर ठेवलेल्या साखरेला मुंग्यांनी वेढून टाकलं होतं. तिथून त्यांची रांग देवळाच्या बाहेर आलती. काही चिल्लर पैसे भक्तांनी समोर ठेवले होते. उदबत्तीचा एक पुडा बाजूला पाडला होता. साऱ्या माळावर तेवढंच थोडंसं सावलीचं विश्रांतीचं ठिकाण तयार झालं. तेवढ्यात कोणीतरी लगबगीनं देवळाकडे येत होतं. येणारा आपल्या तंद्रीत चालत होता. बापूराम निरखून त्याच्याकडे बघत होता, पण वळख काही पटत नव्हती. आता ती व्यक्ती देवळाजवळ थांबली. त्यांनी वाकून नमस्कार केला. खिशातनं 10 रुपयाची नोट काढली, देवासमोर ठेवली. तलम नक्षीकामाचा त्याचा अंगरखा त्याचं सुखवस्तू जीवन दाखवत होता. त्याला न चोपून बसवलेलं त्याचं केस वाऱ्यातही हालत नव्हतं. डाव्या हातात सोन्याची अंगठी चमकत होती. बापूराम त्याच्याकडे बघत राहिला. आता त्यो इसम जाण्यासाठी वळला. तेवढ्यात भिंतीला टेकून बसलेला बापूराम त्याला दिसला. त्याची पावलं थांबली. चेहऱ्यावरच्या रेखीव कोरीव मिशा हलल्या. हळूवार पसरलेलं हसू त्याच्या मिशांना पसरवून गेलं. बापूराम, त्यांनी हाक मारली. बापूराम चमकला, पण मनोमन सुखावला. त्यांनी रामराम केला, पण बापूरामला त्याची काही ओळख पटत नव्हती. आता तो इसम हळूवारपणे बापूरामच्या जवळ टेकला. त्यांनी बापूरामचा हात हातात घेतला आणि म्हणला, अरे मी कोंढण्याचा रानोबा, मुंबईला होतो. सासऱ्यानं 5 एकर जमीन आणि घर नावाव केलं. दिली मुंबई सोडून. नशीबच फळफळलं. बायकोच्या गावाकडं आता बसताना बसवलंय. तिथं आता किराणा मालाचं दुकान काढलंय. आता ओळखलं का नाही? अरे एवढं सांगितल्यावर न ओळखायला काय डोळ्यावर झापड यायला पाहिजे की. लय सुधारला रे, बरं वाटलं बघ मनाला. आता तुमचा आशीर्वाद आहे, दुसरं काय. आमचा कसला आशीर्वाद घेऊन बसला? अरे रस्ता करताना निम्मी जमीन गेली. सरकारी कायदा, आमचं काय चालणार? मिळालं थोडं पैसं, पण ते तरी किती दिवस टेकणार? अरे जमीन म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा. गेलं बघ समजा सारं. देवसुद्धा डोळं उघडून माझ्याकडे बघत नाही. काय करावं ते तूच सांग बरं आता. बोलता बोलता बापूरामचे डोळे पाणावले. खाली मान घालून जमीन टोकणत आपलं दुःख लपवायचा तो प्रयत्न करायला लागला. राणूबाई अस्वस्थ झाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. बापूरामच्या पाठीवर हळूवार थोपटीत तो त्याला धीर द्यायला लागला. बराच वेळ दोघात शांतता पसरली होती. हे बघ बापूराम, आता नग दुःख अवटाळत बसू. अरे धरणातनं केवढ्या जमिनी जात्यात. सुधारणा करायच्या म्हणजे हे समजा आलंच. अरे आपल्यापासून बऱ्याच लोकांचं चांगलं होतंय म्हणून समाधान मानून घ्यायचं. अरे तुझ्यासारख्या लोकांच्या त्यागातून असा सुधारणांचा मार्ग जात असतोय. दुसरं काय म्हणणार आपण? अरे समद पटतंय, पण माझ्याच वाट्याला हे समद काय यावर? अरे नजर पोचत नाही असे एकेकाचे जिमिनी, पण त्याच्या शेतातला एक ढेकूळ बी हालायला नाही. याला काय म्हणणार तू? तसं नसतंय बापूराम. अरे त्यांच्या मापात तुझं शेत आलं त्याला तू तरी आणि त्यांनी तरी काय करणार? काय समद नशिबाचं भोग असतात बघ. बापूराम गप्प बसून होता. राणोबाई शांत राहिला.
बापूरामला समजवायला त्याच्याजवळ शब्द नसल्यासारखं वाटत होतं. बापूरामला त्याचं लहानपण आठवायला लागलं. कुसाप्पा त्याच्या वडिलांचा म्हणजे मांजीरामचा भाऊ, पण कुसाप्पाला काका म्हणायलाही बापूरामला लाज वाटायची. कुसाप्पा कितीतरी दिवस अंथरुणाला पडून होता. शेवटी बापूरामच्या बाबानं म्हणजे मांजीरामनं त्याचं सगळं बघितलं होतं. कुसाप्पाच्या पोराने बी त्याला टाकलं होतं. पण घरात होणाऱ्या समसमान वाटणीला कुसाप्पा काही केल्या तयार होत नव्हता. सारखा हमरीतुमरीवर यायचा. गावातल्या कोणाचं काहीही ऐकायचं नाही. मी म्हटलं तसंच झालं पाहिजे हा हट्ट करायचा. घरातली जवळजवळ समधी शेती त्यांनी काढून घेतली होती. तुझं एकच पोरग आहे, कशाला तुला मोठं शेत पाहिजे, असं दरडावत तो बापूरामच्या बाबाला म्हणजे मांजीरामला गप्प बसवायचा. त्यावेळी बापूरामचं लहान वय, त्याला सगळं कळायचं दिसायचं, त्यामुळे त्याला काकाचा तिटकारा यायचा. मांजीरामचा स्वभाव खूप शांत. मांजीराम उलटून कधी शब्द बोलायचा नाही आणि त्याचाच कुसाप्पा फायदा घ्यायचा. तू आईबाबाला सांभाळ, समद तुला घे, असं मांजीराम म्हणजे बापूरामचा बाबा त्याला सांगायचा, पण कुसाप्पा ऐकायचा नाही. गावातले लोक बापूरामच्या बाबाच्या पाठीशी उभे राहिले होते, पण थोडी उन्हाळ टाळकी मात्र चैन करायला मिळते म्हणून कुसाप्पाची बाजू उचलत होते. ते कुसाप्पाला पेटवत होते. घे समधी वाटणी, आम्ही आहे ना तुझ्याबरोबर, असं म्हणून सगळे कुसाप्पाला इरेला पेटवायचे. आडदांड कुसाप्पा त्यांच्या तालावर नाचायचा, मनाला येईल ते बरळायचा, भावाला वाटेल ते बोलायचा. एक दिवस तर त्यांनी कहरच केला. थोरल्या भावावर हात उचलायला त्यांनी मागे पुढे बघितलं नाही. श्रोते हो, हा होता फाटलेलं आभाळ या प्राध्यापक रसूल सोलापुरे यांच्या अभिनंदन प्रकाशननं प्रकाशित केलेल्या कादंबरीचा पहिला भाग, दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.